नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बसल्या आपण ऑनलाईन मतदान कार्ड मोबाईलमधून कसं डाउनलोड करू शकतो. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघावे. तर सर्वात आधी आपल्या फोनमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन करून घेतल्यानंतर त्यामध्ये ECINET असे टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर तुमच्यापुढे हे ॲप येईल. हे ॲप आल्यानंतर आपण हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी हे ॲप पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे माझ्या फोनमध्ये. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अनेक ऑप्शन दिसतील. पण आपल्याला जे हे दिसतंय डाउनलोड कार्ड ई-पिक इथे क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर OTP आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये OTP ॲड करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढे एक अजून असं पेज ओपन होईल. याच्यामध्ये इथे एंटर युअर OTP ID किंवा EPIC नंबर टाकायचा आहे, जे तुमच्या वोटर कार्डवर दिलेला असेल. मी माझा येथे EPIC नंबर टाकून घेतला आहे. EPIC नंबर टाकून घेतल्यानंतर सिलेक्ट स्टेटवर क्लिक करून इथे आपलं कोणता स्टेट आहे ते निवडायचं आहे. तर माझा महाराष्ट्र स्टेट आहे आणि मी ते निवडलं आहे. निवडल्यानंतर फेच डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. फेच डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर लगेच तुमचा मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झालेले मतदान कार्ड लगेच तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे लगेच अजून एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर जाणार आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड करून घ्यायचं आहे. लगेच काही वेळात तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही हा मतदान कार्ड प्रिंट काढून घेऊ शकता. आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.